केंद्र सरकार लोकसभेमध्ये उद्या सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न। नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेचीही तरतूद। पेपरफुटी रोखण्यासाठी उद्या कठोर कायदा आणणार। परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन। जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन नीलकेनी अध्यक्ष असणार। पंतप्रधान मोदींची ही माहिती। अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले। झुरळानं हुकुमशहाला नमवलं। उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवरती हल्लाबोल। तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिल्याचंही भाष्य। ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं, याचा आनंद। उद्धव ठाकरेंच्या डायलॉगचा काही परिणाम होत नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांचं ठाकरेंना हे प्रत्युत्तर। मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिलं, त्यांचे आभार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक। तर राहुल गांधींचा पंतप्रधानांच्या निवासस्थानी घातपात घडवण्याचा हेतू होता, शिंदेंचा आरोप। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा। शिवाजी पार्क परिसरात तरुणांची गर्दी। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आदरांजलीही वाहिली। उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डेमंत्री असा उल्लेख। पुढचा मुद्दा इथेनॉलचा, ठाकरेंचा निशाणा। आता गडकरींचा राजीनामा व्हायला हवा। हर्षवर्धन सपकाळ यांची देखील ही मागणी। 100% इथेनॉलवरती चालणारे फ्लेक्स इंजिन गडकरींच्या नेतृत्वात तयार झाले। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना शिक्षण मंत्री बनवण्याचं ठरवलेलं आहे। फडणवीस उच्च शिक्षित ते बेस्ट शिक्षण मंत्री बनू शकतात। संजय राऊतांकडून हा पुनरुच्चार। दिल्लीला जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळल्या। मी मुंबई आणि महाराष्ट्रात आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार यांची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद होणार। तर 22 मार्च 2026 ला घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटी संदर्भात ते माहिती देणार। आमदार रोहित पवार यांचं हे ट्विट। विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? राहुल गांधींचा अमित शहांना पत्राद्वारे सवाल। चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची राहुल गांधींची मागणी। LGBTQ देखील समाजाचा एक भाग आहे, त्यांना सन्मानानं वागवा, हीण वागणूक देऊ नका। सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे वक्तव्य। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुण्यात उद्या मुसळधार पाऊस। मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उद्या पावसाचा येलो अलर्ट। सातारा आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। नाशिकच्या MIDC बायपासवरती भीषण अपघात झालाय। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षेचा आणि वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। मेळघाटमध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये शिळ्या अन्नामुळे 70 ते 80 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। मंत्री अशोक उईकेंकडून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश। अधीक्षक आणि मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला दुसरं पदक। वेटलिफ्टर मीराबाई चानूची सुवर्ण पदकांची हॅट्रिक। तर वेटलिफ्टर ऋषिकांत सिंहने रौप्य पदकही जिंकलं।